श्रीधर वेंबू यांनी असं काहीतरी म्हटलंय, की ज्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये काही मुलांचा, लहान बाळांचा जीव जाऊ शकतो किंवा नाही तर ते हँडिकॅप तरी होऊ शकतात. कारण त्यांनी म्हटलंय, की जे व्हॅक्सिन्स आहेत ते पालकांनी त्यांच्या मुलांना द्यायला नाही पाहिजे. कारण भारतामध्ये तुम्हाला एवढं तर नक्की माहीत असेल, इव्हन आयोगाचा प्रश्न पण आहे, की मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? तर ते आहे व्हॅक्सिनेशन. ज्यामध्ये लहान बाळ जन्मास आल्यापासून त्याला त्या जे प्रोग्राम आहे गव्हर्नमेंटचा, त्या प्रोग्रामच्या अंडर व्हॅक्सिनेशन आहे ते दिलं जातं. पण श्रीधर वेंबू म्हणतात, की याचा वाईट परिणाम आहे, तो होऊ शकतो आणि हा पूर्ण एक जे फार्मसी माफिया आहे, हा जो एक बिझनेस आहे, यामुळे काय तर हे जे व्हॅक्सिनेशन आहे, हे जास्त होत आहे. पण याला डॉक्टर्सनी अपोज केलेला आहे, क्रिटिसाइज केलेलं आहे. बघा जर आपण नेमका मुद्दा जर समजून घेतला, तर असंच काहीचं 1998 मध्ये मध्ये पण झालेलं होतं. अँटी व्हॅक्सिनेशन कॅम्पेन आहे ते रन करण्यात आलं होतं. पण याचा नक्कीच दुष्परिणाम होणार आहे. कारण थोडंसं विचार करा. याआधी भारतामध्ये डेथ रेट आहे खूप जास्त होता. जर तुम्ही तुमच्या आजोबांचा जर पिरियड जर कन्सिडर केला, तर एवढं नक्की आठवत असेल, की त्यांना मुलांची संख्या त्यावेळेस जास्त असायची. कारण मुले जन्मास आल्यानंतर ते वाचतील की दगावतील याची गॅरंटी नव्हती. त्यामुळे मुलांची संख्या जनरली ही जास्त राहायची. राइट? या व्यतिरिक्त इतर पण काही कारणे आहेत. यासोबत विचार करा, की कोव्हिड सारखी जी महामारी येऊन गेली, ते विथआऊट व्हॅक्सिन कंट्रोल करणे खरंच शक्य होतं का? आणि पोलिओ सारखा जो रोग आहे, आज आपण बघतो की हँडिकॅप पोलिओमुळे होणारे फार कमी आहेत. रेअरली कोणतरी एखादी पाहायला मिळतो. इव्हन या व्हॅक्सिनेशनमुळेच पोलिओ आहे आता भारतातून पूर्ण इरॅडिकेट झालेला आहे. कोणी असतील ते जुने पेशंट्स आहेत. मग अशा वेळेस भारतामध्ये, मध्ये तरी ठीक आहे की लोकसंख्या कमी आहे. तिथं लोकं जास्त शिकलेले आहेत. पण भारतामध्ये ही कंडिशन तर एक्झॅक्ट उलट आहे. आणि अशा ज्या कॅम्पेनचा वाईट परिणाम तर अजून जास्त भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे मला वाटतं पर्सनली मी श्रीधर वेंबू जे Zohoचे फाउंडर आहेत, इव्हन त्यांची जी कंपनी आहे, जी ग्लोबल जे जायंट्स आहेत आयटीमध्ये त्यांना टफ देणारे आहे. आणि म्हणून मी श्रीधर वेंबू यांना नक्कीच ॲडमायर करतो. पण मला वाटते, की हा जो मुद्दा आहे ना, की अँटी व्हॅक्सिनेशन हे मला तरी पटलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतंय नक्की चॅट बॉक्समध्ये टाका, की व्हॅक्सिनेशनचे फायदे आहेत की नाही आहेत? आणि जर मधला मार्ग जर काढायचा असेल तर तो कसा काढता येईल?